जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राह में नजरों को हम बुलाएंगे। गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्ताच्या पूजनी मन लागो रे लागो रे लागो रे लागो लागो रे लागो। गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्ताच्या पूजनी मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे नमो एकदंता शिवगौरी सुता। तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझ करता आणि करविता, तुझ करता आणि करविता, तुझ करता आणि करविता, तुझ करता आणि करविता, शरण आलो तुला भगवंता, शरण आलो तुला भगवंता, गौररूप हे तुझे पाहता, गौररूप हे तुझे पाहता, गौररूप हे तुझे पाहता, गौररूप हे तुझे पाहता, सौख्य लाभू दे अमुच्या चित्ता। सौख्य लाभू दे अमुच्या चित्ता। पुंडलिका
पवनपुत्र हनुमान ग्रामदेवता देवी साथी कुलदेवता वेदमाता भवानी ब्रह्मदेवता आई भैरवी भवानी आई कळकारी भानुबा महामाई हरि अशोक सावंत तुळशीदास लांबून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी बोलवले. पुनश्च एकदा देसाईवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि देसाई कुटुंबीय यांचे त्याचप्रमाणे आयोजक नितीन दादा चंद्रकांत देसाई यांचे मी इथे आभारी मानतोय. होळीच्या शिगमोत्सव म्हणजे शिगमोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा देतोय. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय आणि आपण ज्याच्याशी नतमस्तक होतोय ती आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय त्या आई वडील त्यांची मरेपर्यंत सेवा करा, म्हणजे आपल्या आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. महिला वर्गांची सुद्धा उपस्थिती आहे. आमच्या इकडे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग येतात, हजर राहतात कार्यक्रमाला. पूर्वीच्या एक 8-10 वर्षापूर्वी किंवा 5-6 वर्षापूर्वी युट्यूब यायच्या अगोदर एवढ्या महिला यायच्या नाही. मालवणी भाषेत म्हणे शिरा मेल्यांच्या तोंडावर जाऊ नये, पण आपण तरी जाऊया नको आपले, म्हणजे वेडं वाकडं काहीतरी बोलत होते. परंतु आता तसं नाही. आता युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर हे कार्यक्रम पाहिले जातात. त्यामुळे एखादा शब्द जरी चुकून गेला तरी आम्हाला दुसऱ्या दिवशी फोन येतो की बुवा अशा पद्धतीत बारीमध्ये बोलू नका तुम्ही, कारण आम्ही आमच्या मुलींसमवेत, आमच्या बायकोंसमवेत, आमच्या बहिणींसमवेत आम्ही तुमचे कार्यक्रम बघतो. त्यामुळे अगदी तुम्हाला विश्वास येतोय, तुमचे हात तुमच्या कानावर येतील असा एकही शब्द माझ्या मुखातून तरी जाणार नाही, याची माका गॅरंटी नाही. काय आहे शेवटी प्रत्येक जण मी जे काही आज कर्म केलेलं आहे त्या कर्मानुसार मी इथे बोलत जाणार आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. मागच्या जन्मी केलं तर ते कर्म पुढच्या जन्मी फेडायला लागायचं. आता तसं नाही. तुम्ही या जन्मात केलात तर तुम्हाला या जन्मात तुम्हाला फेडावं लागणार. किंबहुना तुम्ही मरणाच्या उंबरठ्यावर असताना तुम्ही जे काही वाईट वाईट कृत्य केलेली आहेत त्याचा चित्रपट तुमच्या डोळ्यासमोरून जाणार, लक्षात घ्या. आणि तो चित्रपट बघितल्यानंतर एखादा माणूस मरणाच्या उंबरठ्यावर असेल आणि त्याच्या समोर नजरेसमोर त्याने केलेली कृत्य जेव्हा येतात तेव्हा तो माणूस आपण हे ऐन तारुण्यात केलं म्हणून दुःख होतं म्हणून तो गप्प बसतो आणि आपण म्हणतो तो कोमात गेलेलो. तो कोमात गेलेलो नसता, खरं तर त्याने केलेली कृत्य त्याच्या डोळ्यासमोर येतात. म्हणून त्याला उदाहरण असं आहे की दशरथ राजा सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारलेली होती. का तर त्याने मारलेला बाण श्रावण बाळाला लागला ऐन तारुण्यात आणि त्यामुळे बाण लागल्यानंतर तो मोठ्याने ओरडत होता. आणि आपला एकुलता एक मुलगा गेल्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडील सुद्धा त्यांना दुःख झालेलं होतं, ती सुद्धा विवळत होती. ते त्याला दशरथ राजाला दिसत होतं म्हणून दशरथ राजा मरणाच्या उंबरठ्यावर मोठ्याने त्याने किंकाळी मारली. इथे प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय तो आपल्या प्रारब्धाचं गठोडं घेऊन आलेला आहे, लक्षात घ्या. इथे कोण श्रीमंत म्हणून जन्माला आलेला नाहीये किंवा कोण गरीब म्हणून जन्माला आलेला नाही, परंतु माणूसच असा एकटा आहे. परमेश्वराने एवढी जीवसृष्टी निर्माण केलेली आहे, परंतु माणूसच असा एकटा आहे की जो पैशाचा लालची आहे, लक्षात घ्या. पैशाशिवाय कितीही पैसा जरी कमवला त्याने तरी मरेपर्यंत त्या माणसाचं पोट कधी भरत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे पैसा हे सर्वस्व नाही. आपण 84 लक्ष योनीनंतर जर मनुष्याचा देह आपल्याला मिळालाय तर आपण समाजाला काहीतरी देण्याचं काम करायला पाहिजे, लक्षात घ्या. तरच आपलं कोणतरी आपल्या मेल्यानंतर आपलं नाव काढणार. आपल्या गावातील संजय विचारे बुवा त्यांचा आज किती म्हणजे आम्ही प्रवास करते वेळी सुद्धा एसटी मध्ये आम्हाला एका माणसाने सांगितलं की तो तुम्ही जाताय तो गाव त्या बुवांचा, त्यांनी एक काळ गाजवला म्हणून त्यांचं आपण नाव घेतोय, लक्षात घ्या. म्हणून रस्त्याने चालताना
समोरच्या माणसाने रामराम ठोकला पाहिजे आणि मरताना असं मेलं पाहिजे, मुलगा आपला पुढे जर लागला मडकं घेऊन तर मागे वळून पाहिलं तर मैताला आलेल्या लोकांच्या डोळ्यात कुठेतरी अश्रू दिसायला पाहिजेत. आणि तेच नेमके अश्रू ह्या कलियुगात आताच्या 5-6 वर्षात नाहीसे झालेले आहेत. त्याला एकमेव कारण म्हणजे हा मोबाईल. ह्या मोबाईलमुळे सगळी नाती तुटलेली आहेत. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. मोबाईलची अत्यंत गरज आहे, परंतु नाती तुटली आहे. तो भावाभावांचं नातं तुटलेलं आहे, आईचं आणि मुलीचं नातं तुटलेलं आहे, बापाचं आणि मुलाचं नातं तुटलेलं आहे. पूर्वीच्या काळी तुमच्या घरातले आपल्या घरातले जेव्हा मुंबईवरून चाकरमानी यायचे, एकटा एक माणूस कोणतरी मुंबईला असायचा आणि तो चाकरमानी आपल्याकडे आला, गावी आला, आपल्या घरात हक्काच्या 1 महिना 15 दिवस जाऊन जेव्हा तो निघायचा त्यावेळेस आपल्या इथली लोक सुद्धा त्याला पोचवायला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे दापोलीला जायचे. एक माणूस जाणारा असला तर घरातली 10 लोक 10 बोजा घेऊन जायचे. अगदी सत्य परिस्थिती, बरोबर. जाणारा एकटा आणि पोचवणारी 10 जण 10 बोजा घेऊन जायचे. एसटी निघाली की जाणारा सुद्धा ओक्साबोक्षी रडायचा आणि जी 10 पोचवायला जायची ती सुद्धा तो मुंबईला पोचेपर्यंत रडत बसायची. एवढं प्रेम होतं. आणि आता मायबाप प्रेक्षको कोणाच्या मैताक गेलाच ना तर साध्या डोळ्यात सुद्धा अश्रू सुद्धा येत नाही. मेलो तो बरा झाला म्हणतो. आणि हे आपल्याला अनुभव आलेत ना. ही नाती काय आहेत? ही नाती ह्या मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आलेली आहेत. आपल्याला लक्षात घ्या. एखाद्याचा बाप गेला असेल तर एकुलता एक मुलगा स्वतःच्या बापाला अंत्यविधीसाठी अग्नी देऊ शकलेला नाहीये. आणि एखाद्याचा एकुलता एक मुलगा गेला असेल तर बाप म्हणून मुलाचं शेवटचं दर्शन घेऊ शकला नाही. मोबाईलवर फक्त चित्र दाखवले नाही, कोणी खडे जाळले नाही, काय पत्तोच नाही. हे कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. स्वतःचा नवरा जरी आला मुंबईवरून तरी बायको इथे राहणारी असली गावात 14 दिवस स्वतःच्या नवऱ्याक सुद्धा होतो योग नाही घरात. चल शाळेत राहू, नाहीतर गुरांच्या गोठ्यात जागा दिली स्वतःच्या नवऱ्याला. कुठे राहिली नाती ही सगळी बायकाची आणि मुलाची. आणि आपल्याला वाटतं की माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, कोण नाही कोणाचा. उद्या मुलाचं लग्न झालं ना काय तो बायकोच्या बोटावर नाचायला लागलो म्हणजे आपण म्हणणार की मुलगा सुनेचा होऊन जाईल, उद्या तुमची मुलगी जावयाची होऊन जाईल. तुमचं हे शरीर त्याची राख होणार. तुमची बायको कुठपर्यंत? उंबरट्यापर्यंत. 15 दिवस गेले, महिनो गेलो, 1 वर्ष गेलं की सगळेजण विसरतात. म्हणून आपणच जर परमेश्वराच्या चरणापर्यंत जर लीन व्हायचं असेल तर त्या परमेश्वराचं नामस्मरण फार गरजेचं आहे. मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतोय, आपलं भजन मुळी राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. म्हणजे आपण म्हणतो की रामाचा आचार, प्रत्येक बुवा सांगतोय, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा विचार. राम म्हणणं सोपं आहे, राम उच्चारणं सोपं आहे, परंतु राम समजणं सोपं आहे. परंतु कृष्ण शब्द उच्चारणं सुद्धा खूप कठीण आहे, कारण प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे. आणि कृष्ण समजणं सुद्धा खूप कठीण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण जेव्हा समोरच्या माणसाला राम राम असं म्हणतो, समोरच्या माणसाला राम राम असं म्हणतो, त्यावेळेस ऍट द सेम टाइम 108 मण्यांची माळ मोजल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून तरी समोरच्या माणसाला राम राम म्हटलं पाहिजे. कारण अंकशास्त्रानुसार राम या अक्षराची जर आपण फोड केली तर र अधिक आ अधिक म, र हे अक्षर त्याचं स्थान 12 खडीमध्ये 27व्या अंकावर आहे. आणि आ याचं स्थान, आ या अक्षराचं स्थान 12 खडीमध्ये 2ऱ्या अंकावर, 27 आणि 2 29. आणि म या अक्षराचं स्थान 25व्या स्थानावर. 29 आणि 25 किती झाले? 54. आपण जेव्हा एकदा राम असं म्हणतो तेव्हा अंकशास्त्रानुसार 54 हा आकडा येतो. आणि परत राम म्हणतो तेव्हा 54, म्हणजे 54 अधिक 54 108. म्हणून तरी आपण जेव्हा 2 वेळा राम राम असं म्हणतो तेव्हा 108 मण्यांची माळ मोजल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून तरी राम राम म्हणायला पाहिजे. बुवा म्हण उद्यापासून राम राम. तू हा राम राम तू एकदाच म्हटलेलं, लग्नात तुका दाखवून नेले तेव्हा राम राम मंडळी, आमच्याकडे तसं म्हणतात.
नवरो दाखव ढेलो का म्हणते उठ काय राम राम मंडळी. आता तो वेळच येत नाही कारण लग्नात कोणची जमत नाहीत. आता लग्नच जमत नाही ना. 30-35चे किती तरुण आहेत बरोबर नुसते वाट बघतो पुढच्या वर्षी. नो चान्स इन फ्युचर. मुली आहेत तेच ना बरोबर आहे तुमचं म्हणणं. मुली कमी आहे. याचं काय झालंय पूर्वी एका माणसात 10 मुलं होती. आता फॅमिली प्लॅनिंग नुसार एक झालं की बायको सांगणार हो आपल्याला आता बस. मग एकच जर मुलगा झालो आणि सगळेच मुलगे झाल्यानंतर मुली कुठून हो. म्हणून आता मला भजनाच्या माध्यमातून ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी एकावर थांबू नका. 4-4 5-5 पूर्वीच्या सत्य परिस्थिती आहे तुम्हाला सांगतोय. ही हा मजेचा भाग सोडा पण हे अगदी 100% सत्य आहे. काही वर्ष 2-3 वर्षानंतर ना म्हणजे आता जवळजवळ 70 आणि 30% आहे. म्हणजे 30% मुली कमी आहेत. 70 म्हणजे बघा 30% तरुणांची लग्नच होणार नाही. त्यांना आता विचार पडलो की आता करायचा काय आपण. त्यांना या काम कोणता लगीन असला काय नाचो दुसऱ्याच्या हळदीत फक्त तयार व्हायचा नाचायचा बस. आनंद कोलेसू घ्यायचं कोलेसू. हरी मुरारी सावले राम कृष्ण
तुझी मूर्त माझ्या मनीला तुला पावते तुला पावते सावळे राम कृष्ण हरी मुरारी सावळे राम कृष्ण हरी मुरारी नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कामा गे अमृता हेलो गोवर्धन गिरी हरि मुरारी गोवर्धन गिरी हरि मुरारी सावळे राम कृष्ण सावळे राम कृष्ण हरी 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 सावळे राम कृष्ण सावळे राम कृष्ण सावळे राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम